नमो बुद्धाय, जय भीम. मी तनिष्क खिल्लारे. लोकज्योती मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले व शहीद झाले. हे नामांतर सहजासहजी झाले नसून यामध्ये पोचीराम कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे, गोविंदराव भोरेवाड, शरद पाटोळे, दिलीप रामटेके, प्रतिभा तायडे, सुहासिनी बनसोडे, चंदर कांबळे, अविनाश डोंबरे, नारायण गायकवाड, रोशन बोरकर हे सर्व शहीद झाले. या लढ्याच्या वेळेस स्त्रियावर अन्याय अत्याचार झाले. याच लढ्यातील साक्षीदार आज आपल्यासोबत आहेत. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शूर धाडसी राहुरी जिल्हा नगरची आंबेडकरी आई शिलादेवी रोकडे. या आईला पुण्यातील येरवडा कारागृहात तब्बल 14 दिवस राजकैदी म्हणून तुरुंगात ठेवले होते व 6 डिसेंबर 1979ला त्यांची सुटका झाली. चला तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नामांतर लढ्याबद्दल. आई, तुम्ही जे आहे नामांतर लढ्यामध्ये तुमचा सिंहाचा वाटा आहे. नेमकं तुम्ही केलं काय? आम्ही सुरुवातीला आम्ही पेपर वाचायचे आणि टी व्हीवर पण बातम्या ऐकायचे. म्हणजे ते ऐकून माझ्या मनाला म्हणजे असं वाटलं आपण पण काहीतरी केलं पाहिजे, गेलं पाहिजे. थोडंसं काय पण राळाभर का होईना पण आपण तिथं जाऊन लढा दिला पाहिजे असं माझ्या मनाला नेहमी वाटायचं. नंतर तो एक दिवस आला माझ्या नशिबाने आणि मग मी औरंगाबादला गेले. आमच्या संघ आर डी पवार म्हणून आमदार होत, आपलेच होते, त्यांच्याबरोबर गेलो. नंतर आम्ही म्हणजे असे जाताना आम्ही काही नव्हतं, 2 मागे 2 पुढे असं, कारण का गोळका दिसला का ते मारायचे ना पोलीस लोक. त्यामुळं आम्ही तसं काही केलं नाही, आम्ही दाखवलं पण नाही. नंतर आम्ही मिलिंद कॉलेजवर गेलो, तिथं मुक्काम केला. मग सकाळीच उठून आम्ही क्रांती चौकाकडे चाललो. तर पुढे थोडंसं काहीतरी राहिलं होतं, 1-1.5 मैल किंवा थोडंसं काही 10-15 मिनिट असं वेळ राहिलं होतं. तर तेवढ्यात आम्हाला पोलिसांनी लगेच धरलं आणि लगेच गाडीमध्ये बसवलं. म्हणजे सगळे धरपकड सुरू झाली. इतकी झाली तर लगेच आम्हाला येरवड्याला पाठवण्याची व्यवस्था केली. तुम्हाला राजकीय कैदी म्हणून संबोधण्यात आलं होतं? हो, पुढं नंतर आम्हाला सगळ्यांनी नेलं. पण माझं काय म्हणणं होतं, मी इस्टी ड्रायव्हरला सांगितलं का भाऊ जरा अर्धा पाऊण तूच थांब आणि जेवणाची सोय करतो, पिठलं भाकरी, आणि आम्ही सगळे जेवतो. म्हणजे माझ्या इस्टीमध्ये सगळ्या महिला होत्या, त्या जेवणाची सोय करतो आणि मग आपण पुढे जाऊ, आम्हाला गेल्या काही जेवण मिळणार नाही असं आमचं म्हणणं होतं. तो सुरुवातीला हा म्हणला. नगरमध्ये घुसलो, त्यानं गाडी जोरात काढली. तर नगर कॉलेज आहे ना, तिथपर्यंत आलं. तर मग मी काय केलं, आम्ही 2-3 धरून त्याची मागून त्याला ओढलं आणि गाडी थांबवली. मग थांबवल्यावर बाहेर सगळ्या उतरल्या, इथे पुढं बसल्या. मग सगळ्यांना समजलं काय झालं. मग कलेक्टर आले, DSP आले, सगळे पोलीस लोक आले. मग आमची चौकशी केली, का असं केलं, काय झालं असं. तर आम्ही फक्त ड्रायव्हरला सांगितलं होतं अर्धा पाऊण थांबा, आम्ही पिठलं भाकरीची सोय करतो, खातो, नांदेला येरवड्याला घेऊन जा, आम्ही काय कुठं जाणार नाही पळून किंवा काही नाही असं सांगितलं होतं. मग DSPने कलेक्टर ऑफिसरने आम्हाला पोलीस केंद्रामध्ये नेलं. मग तिथं आम्हाला पोळी भाजी दिली आणि आमचं रवाना याला झाला, येरवड्याला झाला. 2 दिवस आम्हाला जेवण काही ते पसंत नव्हतं. मग आम्ही जेलर साहेबाकडे गेलो. आम्ही सगळ्या 10-12 बाया जेलर साहेबांना सांगितलं आम्ही काही फूड केलेला नाही किंवा दरोडा टाकला नाही, आम्हाला असं जेवण नाही पाहिजे, आम्ही राजकीय कैदी आहे, आम्हाला आमचं साधं का होतं, आम्हाला वेळेवर जेवण चांगले जेवण द्या. मग काही दुसऱ्या दिवसापासून आम्हाला सकाळी नाश्ता, जेवण, चहा संध्याकाळी पद्धतशीर दिली. आम्ही 15 दिवस होतो. मग बायामध्ये आम्ही गाणे गायचो, खेळ खेळायचो, भाषणं द्यायचो, प्रत्येकाची माहिती घ्यायचो. असे आमचे 15 दिवस. तुम्ही जे आहे
आंबेडकरी चळवळीतले राहुरी जिल्हा नगरची आंबेडकरी आई म्हणूनच त्याच्यामुळे ओळखल्या जातात. ह्या लढ्यामध्ये तुमच्यासोबत किती महिला होत्या नाही, मी एकटीच होतो. आणि तुरुंगवास किती वर्ष तुम्ही भोगला? 15 दिवस. आणि मी त्याच्यामध्ये जे तुम्ही राजकीय कैदी म्हणून होतात 15 दिवस, तर तुम्हाला जे आहे 6 डिसेंबर 1980 साली जे आहे तुमचे राजकीय कैदी म्हणून तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला सुटका झाली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? म्हणजे आम्हाला आंबेडकरांबद्दल आपण जे काय म्हणतात ना, ते जसं आनंद उफळून येतो तसं म्हणजे वाटलं. आणि नंतर आम्ही आंबेडकरांनी करार झाला ना गांधींचा आणि आंबेडकरांचा एरोड्यामध्ये, आम्ही ते बघायला गेलो कुठं करार झाला तिथे. ते बघितलं आम्ही, अजूनच समाधान वाटलं, बरं वाटलं, आनंद वाटला. तुम्ही लग्नापूर्वी सुद्धा तुम्ही अशा लढ्यामध्ये तुम्ही होतात का, की लग्न झाल्यानंतर तुम्ही सहभाग घेत राहिलात? नाही नाही, मी लग्नापूर्वी लहान होते. माझं माहेरचं आडनाव आहे विठाबाई अंकुशरूप होते. माझे वडील नोट कारखान्याचे इन्चार्ज होते. नोट कारखान्यामध्ये इन्चार्ज होते, म्हणजे प्रमुख होते. माझ्या वडिलांना त्यावेळेला गाडी होती, बंगला होता. पण 3 वर्षाचे असताना माझे वडील वारले. मला 3 भाऊ आणि मी धरून 4 बहिणी. माझ्या आईनं वडील वारल्यावर एवढ्याला पण शिकवलं आणि लहानपणी लग्न करून टाकले. मी 14 वर्षाची असताना लग्न झालं माझं. आज मला वाटतं तुम्ही वयाची 86 वर्ष पूर्ण करत आहात, हो की नाही? तर तुम्हाला जे आहे आत्तापर्यंत तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही भरपूर कार्यरत आहात. मला हे म्हणायचं आहे की दादासाहेब रुपवते जे आहे यांची नगरला बहुजन शिक्षण संस्था होती. तर या संस्थेमध्ये त्यांनी जे एक विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह चालवलं होतं, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय होती? माझ्या मालकाला मुळातच लग्नाच्या अगोदर आवड होती. संगमनेरला पण अशी बोर्डिंग कॉलेज होते, तर ते धान्य गोळा करून त्या बोर्डिंगला शाळेला द्यायचे आणि पैशाची मदत करायची, धान्याची मदत करायची. पोलीस खात्यामध्ये असं समोर येता येत नव्हतं, पण ते असे चालवायचे. ते 15-15 दिवस चालवायचे बोर्डिंग. मुलं काही कॉलेजला असायचे, काही याला असायचे. आणि नगरला पण करायचे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी मदत केली. याला मदत तुम्ही स्वखर्चाने करायची की सरकार तुम? ओके. एकूण किती वसतिगृहात अंदाजे मुली होत्या त्यावेळेला? ते नाही मला सांगताय. अच्छा. आता ते मोठे मोठे अधिकारी चांगले. अच्छा. मुलं मुली काय असतील. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 19 जुलै 1978 रोजी ज्यावेळेस एक विधानसभेमध्ये प्रस्ताव मंजूर झाला की हे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देणं आहे, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर तुमची भूमिका काय होती? तुम्हाला काय वाटलं? त्यावेळेला आम्हाला समाधान वाटलं, आनंद वाटला. पण लगेच ते काही घडलं नाही. त्याला बरंच काळ गेला. आणि नंतर मग पुढे लढा सुरू केला, म्हणजे वाढत चालला लढा. त्या मागे लढा झाला, त्याच्यात बरेच स्त्रींवर अत्याचार झाला. लोकांना जाळून मारलं, राखेल ओतून. पोलिसांना पण मारलं, फौजदारांना मारले, स्त्रियांना मारले लढ्याच्या अगोदर. नंतर आम्ही लढा दिला. आम्हाला पण तोच प्रसंग होता. पण पोलिसांनी आम्हाला ताबडतोब, म्हणजे थोडं काहीतरी अंतर होतं क्रांतीचं, थोड्याशा अंतरावर आम्हाला लगेच अटक केली. आई, तुमचं लग्न साधारणतः कधी झालं होतं? आणि तुम्हाला जे आहे ह्या तुमच्या लढ्यामध्ये दादासाहेब रोकडे यांचा तुम्हाला पाठिंबा होता का? आणि ते कुठे सर्व्हिसला वगैरे कुठे होते, कामाधंद्याला? ते सर्व्हिसला कोपरगाव, श्रीरामपूर, अकोला, संगमनेर, राहुरी, नगर अशा ठिकाणी असायचे.
काय म्हणून होते ते? ते साहेब फौजदार म्हणून होते. आई, मला हे विचारायचं आहे की तुमच्या या संसारामध्ये तुम्हाला एकूण किती मूलबाळ होते आणि तेच त्या तुमच्यासारखंच लढाव्यामध्ये होते का ते? म्हणजे तुम्हाला किती मूलबाळ होते? मला मुलं 6 मुली 2 मुलं. त्यांना मी शिकवलं. मला स्वतःला शिक्षणाची फार आवड होती, हां. पण लहानपणी गरिबी असल्यामुळं शिक्षण झालं नाही. पण मी म्हणलं चला, नाही मला मिळालं तर नाही मिळालं, माझ्या पोरांना मी शिकली, मग मला समाधान वाटेल असं मला वाटायचं. म्हणून मी पोरांना मारून आणून शिकवलं. समोर मी 12 वाजेपर्यंत नवऱ्याची बदली नगरला होती आणि खेड्यागावात राहत होता, आजू म्हणून गाव आहे. तो ह्या लहान सगळ्या मुलांना घेऊन बसायचे 12 वाजेपर्यंत, हाडकं तुटकं शिवायचे आणि मुलांना 12 वाजेपर्यंत घेऊन बसायचे. जो डुकला काय त्याच्या डोक्यात मी काठी मारायचे. या मुलांना मारून आणून, तेव्हा लहान होते तेव्हा त्यांना राग येत असं माझा, पण नंतर मोठे झाल्या त्यांना अक्कल आल्यावर त्यांना सगळं समजलं आपली आई का मारतो. आज ते मोठ्या हुद्द्यावर आहे. सगळ्या मुलांना मी डबल टिबल ग्रॅज्युएट केलं. त्याच्यामध्ये मला फार समाधान आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटित व्हा आणि लढा द्या. तर हे माझ्या हृदयामध्ये कोरलेलं होतं लहानपणापासून. मला फार शिक्षणाची आवड होती. तरी पण मी प्रयत्न केला. मी काही शिकलेली नाही आहे, तरी या मुलांचं ऐकून 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 12 कडी पाठ केली. नंतर थोडंसं वाचन 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 करीत करीत मला वाचता यायला लागलं. फक्त मला लिहिता येत नाही. तुम्हाला काय ह्या लढ्याच्या नंतर राजकीय जे पुरुष आहेत की ज्यांनी नामांतर लढ्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला होता, ते तुम्हाला कधी भेटले होते का? ते लढ्याचं एवढं नाही मला सांगता येत, पण राजकीय नेते नेहमी आमच्या घरी असायचे. शांताबाई दानवे, परत रुपचंद दादा तर नेहमीच असायचे. परत आपले ते शिंदे साहेब असायचे. दादासाहेब रुपवते. दादासाहेब रुपये तर नेहमीच असायचे. मंत्री झाल्यावर पण नेहमी ते कुठं घ्यायचे फिरायला येईल का आमच्या घरी येऊन जायचे. मी कवडगावला असताना तेव्हा शिंदे त्यांचं मला नाव आहे ना, हिराबाई काय मंत्री होत्या त्या, आरोग्य मंत्री, त्या पण आलत्या. म्हणजे हे नेहमी येणं झालं होतं राजकीय लोकांचं आमच्या घरी नेहमी झालं. कोपरगावला माझ्या मुलाचं मोठ्या बारसं झालं तेव्हा पण दादासाहेब रोकडे, शांताबाई दानवे, अजून ते शिंदे मंत्री होते शिंदे साहेब, ते असे म्हणजे 5-6 जण असे मिळून यायचे, नेहमी यायचे. माझ्या लहान मुलाचं नाव तथा घर ते त्याचं जवळ दादासाहेब उपवतानीच काढलं. म्हणजे ते सुरुवातीपासूनच यायचे आमच्याकडे नेहमी. त्यांचे मुलं बाळं, जावई, याई, मधुकर चौधरी साहेब, त्यांच्या पत्नी, ते नेहमी आमच्या घरी जेवायला यायला त्याला नेहमी यायचे. म्हणजे एकूणच तुमचा सहभाग मोठ्या प्रमाणात नामांतर लढ्यामध्ये होता. हो. आता हे नामांतर झालं, तुम्हाला काय वाटतं? मला म्हणजे असं समजलं, म्हणजे मला एवढा ऊर भरून आला, एवढा आनंद झाला की आपण जे ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आपल्या जाण्याला ना आपल्या शब्दाला आपल्या लढायला यश आलं. आणि बाबासाहेबांचा आम्ही जे घोष करीत राहिलो आनंदात. धन्यवाद आई, तुम्ही चांगली माहिती आम्हाला दिली आहे. आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.